ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नाही, त्या ठिकाणी आपण बघाल की जो अहवाल प्राप्त झालेला आहे 2 दिवसापूर्वी कलेक्टर महोदयांनी त्या संदर्भातली सगळी माहिती घेऊन एक अहवाल दिलेला होता। त्या अहवालामध्ये झालेलं उत्खनन हे बेकायदेशीर झालेलं आहे। त्या ठिकाणची जी कामं आहेत कामंही संपलेली होती आणि बाकी ते उत्खनन करायला कुठलीही परवानगी घेतलेली नव्हती। त्यामुळं झालेलं उत्खनन हे बेकायदेशीर होतं आणि ग्रामस्थांनी या संदर्भात काही लोकांचा विषय आहे, अख्ख्या ग्रामस्थांचा नाही आहे। त्यांनी ग्रामस्थांनी त्या अशा काही लोकांनी गावालाही वेठीला धरू नये। जी वस्तुस्थिती आहे ती समोर आली आणि त्यातनं सगळ्यांनीच आता ग्रामस्थांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि प्रशासनाने काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि समन्वयानं जाऊन पुढे काम केलं पाहिजे। त्यामुळे गाव बंद ठेवून प्रश्न सुटणारे नाहीत। ज्या गोष्टी घडल्या या पुन्हा घडल्या नाही पाहिजेत आणि तस्करीचा जो विषय आहे, वाळू असेल, अगदी म्हणून असेल, असं कुठल्याही पद्धतीनं कुणी कसलंही प्रेशर आणलं तरी याच्यावरली कारवाई थांबणार नाही। जी कारवाई झालेली आहे ती योग्य अयोग्य त्याची चौकशी होईल। त्या ठिकाणी ज्या घटना घडल्या योग्य अयोग्य होत्या याची चौकशी होईल, परंतु याच्या पाठीमागं वाळू तस्करी, मुरुम तस्करी आणि कुठलंही बेकायदेशीर उत्खनन हे या जिल्ह्यामध्ये चालू दिलं जाणार नाही। त्यासाठी 100% अधिकाऱ्याच्या पाठीशी शासन राहील आणि कोणी कसलंही प्रेशर आणलं तर त्याच्यावर कारवाई होईल। भाऊ, खरं तर ज्या पद्धतीने आता अहवाल आलाय बेकायदेशीरच मुरुम उपसा होता, ते पाहता आता अधिकाऱ्यांनी जी भूमिका घेतली होती कारवाईची म्हणजे मुरुम उपसा थांबवा, ही कारवाईची जी भूमिका घेतली ती अगदी योग्य असं म्हणावं लागेल। नाही, उत्खनन थांबवा ही भूमिका जी घेतलेली होती ती योग्यच होती। त्यामुळं मी सांगितलं ना की काही लोकांनी याच्यामध्ये राजकारण आणून आणि व्यवस्थेमध्ये प्रेशर आणून आपलं काम करायचा काही लोक प्रयत्न करतात, पण ते होऊ देणार नाही। या ठिकाणी ज्या पद्धतीचं उत्खनन चालू होतं ते बेकायदेशीर होतं। याही संदर्भातला अहवाल आता प्राप्त झाला आणि त्याच्यावर कारवाई नक्की होईल। आता मला वाटतं गुन्हे पण दाखल झालेले आहेत। त्यामुळे राजकीय व्यवस्थेचा गैरवापर करणं काही लोकांच्याकडून, लोकल लोकांच्याकडून चुकीची माहिती लोकप्रतिनिधींना देणं हे मला वाटतं चुकीचं आहे। या संदर्भात आता भविष्यात काही गोष्टी आपल्याला लक्षात येतील आणि मी प्रशासनाला मला वाटतं 4 दिवसापूर्वीच मी बैठक घेतलेली आहे। या जिल्ह्याचे SP होते। या जिल्ह्यात ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।